गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। खरेदीसाठी भाविकांनी दादरमध्ये गर्दी केली आहे। फुलं, फळं आणि सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी भाविकांची इथे लगबग पाहायला मिळते। आणि आता थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याला अधिक माहिती देत आहेत। स्नेहा, सण आले की गर्दी वाढते ती दादरमध्ये। आता सध्या दादरमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळते। तू सध्या दादरमध्येच आहेस। कशा प्रकारे तिथे नागरिक उत्स्फूर्तपणे खरं तर शॉपिंग करतायत किंवा खरेदी करतायत? नक्कीच उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे। घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान होत आहे। काही दिवसांपूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणपती बाप्पाचं आगमन सोहळे मोठ्या थाटामाटात ढोल ताशाच्या गजरात पार पडले होते। त्याचप्रमाणे उद्यापासून घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहे। म्हणूनच जे मुंबई नगरीमध्ये वातावरण जे आहे ते भक्तिमय झालेलं आहे। आपण सध्या आहोत दादर मार्केट येथे। दादर मार्केट परिसरातील आपण हे दृश्य पाहतोय। सर्वच जे भक्त आहेत, गणेश भक्त आहेत, ते मार्केटमध्ये आलेले आहेत। बाप्पासाठीचे साहित्य घेण्यासाठी आलेले आहेत। दादर मार्केटमधील ही तुफान गर्दी आपण पाहू शकतोय। दादर मार्केटमध्ये अनेक इथे बाप्पासाठीचे साहित्य घेतलं जातं। हार म्हणा, फुलं म्हणा, दुर्वा असून दे किंवा इतर काही साहित्य घेण्यासाठी जे गणेश भक्त आहेत ते मोठ्या प्रमाणावर दादर मार्केटमध्ये येत असतात। हे फक्त आजची दृश्य नाहीये। दरवर्षी दादर मार्केट हे गजबजलेला परिसर म्हणून समजला जातो। या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काही दिवसाआधीपासूनच गणेश भक्तांमध्ये दादर मार्केटमध्ये येण्याचं प्रमाण असतं ते वाढत असतं। त्याचप्रमाणे आपण इथे पाहू शकतोय, इथे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण देखील आहेत। फुलांचे तोरण देखील आपण पाहू शकतोय। वेगवेगळ्या कलर व साहित्य देखील इथे असं मोठ्या प्रमाणावर आहे। त्याचप्रमाणे बाप्पा जिथे विराजमान होईल त्या ठिकाणी गवत देखील, जे आर्टिफिशियल गवत आपण म्हणू शकतो, ते देखील इथे ठेवण्यात आलेलं आहे। कारण गणपतीचा सण म्हटलं की डेकोरेशनसाठी सुद्धा गणेश भक्तांमध्ये एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता आपण पाहू शकतो। त्याचप्रमाणे इथे अनेक गणेश भक्त देखील आहेत। दादा, तुम्ही दादर मार्केटमध्ये आला आहात, काय खरेदी करण्यासाठी आला आहात? बाप्पाचा सण हा उद्यावर येऊन ठेपलेला आहे, काय सांगाल? गौर गणपतीचा सण हा कोकणामध्ये जास्त प्रमाणात साजरा केला जातो। अनेक पक्षाच्या लोकांनी, कोणी ट्रेन फुकट ठेवलेली आहे, कोणी एसटी मोफत ठेवलेली आहे, तर काही गाववाल्यांनी एसटी बुक केलेली आहे आपल्या स्वतःच्या पैशाने। परंतु कोकणामध्ये जाणारच, कारण चाकरमान्यांचा आवडता सण म्हणजे गौरी गणपती आहे। आणि त्या गौरी गणपती निमित्तानं तुम्ही आता प्रत्यक्ष बघताय की मुंबई शहरामध्ये दादर हा भाग कसा गजबजलेला आहे। आणि त्याचप्रमाणे कोकणामध्ये देखील जाणाऱ्यांची गर्दी गौरी गणपतीसाठी खास विशेष आहे। आणि हा सण संपूर्ण मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो असं मला वाटते। आपण इथे पाहू शकतोय गणपती बाप्पासाठी जो दुर्वा इथे वापरला जातो तो देखील इथे आहे। गणपती बाप्पासाठी जो दुर्वा वापरला जातो ते देखील आहे। आपण इथे जे विक्रेते आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। खरं तर प्रचंड अशी ही गर्दी झालेली आहे। ठिकठिकाणी गणेश भक्त इथे खरेदी करताना पाहायला मिळतात। त्यांचा उत्साह देखील त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। आनंद तितकाच आहे, उत्साह आहे। स्नेहा, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तुझ्यासोबत वेळोवेळी बातचीत करतच राहू।